नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या काय कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर टाका, पण सबस्क्राईब करायला विसरू नका। रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली आणि त्याच वेळेला खरं म्हणजे रामाला आमंत्रण आलं स्वर्गातून, पण त्या वेळेला आपल्याला इतकं मन धजत नव्हतं, पण राम आत्ता लंकेवरून सगळा जय मिळवून अयोध्याला आलेला होता। सर्व मंडळी, नातेवाईक सगळी त्याच्या, कौसल्या, कैकेयी सगळ्या भगिनी, आया सगळ्या त्यांना भेटल्या होत्या। भगिनीसुद्धा त्यांना भेटलेल्या होत्या रामाला आणि सगळीकडे अयोध्येला आनंदी आनंद होता। सोन्याची नगरी अयोध्या झालेली होती आणि त्यावेळेला मला सुद्धा माझ्या मनाला असं पटत नव्हतं की आत्ता हे पुढची गोष्ट सांगावी। जो काय घटना आत्ता मी सांगणार आहे ती ॲक्च्युली त्याच वेळेला ती घडलेली होती, पण ती मी सांगितली नाही, कारण आत्ता सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे। भरत, शत्रुघ्न, त्याच्यानंतर लक्ष्मण, ही सगळी जी मंडळी आहेत त्यांची मुलं बाळं, त्यांच्या स्त्रिया ह्या खूप आनंदाने अत्यंत उत्साहात सगळा अयोध्या नगरी, सगळे प्रवासी त्याचे रहिवासी आनंदी आनंदाने नाचत आहेत, गात आहेत आणि सगळीकडे असं आनंदी सुखसमाधान असं चाललेलं असताना हा आजचा व्हिडिओ सांगावा, करावा असं माझ्या मनाला पटत नव्हतं, म्हणून मी मधला काळा घालवला। कारण 2 लोकांनी सबस्क्राईब कॅन्सल केलेत का ते मला माहिती नाही, पण त्यांनी असं करू नये असं मला वाटतं। आणि आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। कार्यक्रम सुरू झालेला आहे। अयोध्येला सगळी मंडळी आनंदात सुखासमाधानाने राजवाड्यात सगळीकडे फिरत आहेत। नाच गाणी, रस्त्यावरती सुंदर प्रकारचे फुलं झाडं, सगळं कसं आनंदी आनंद आहे। रस्त्यावरती अक्षरशः अत्तर शिंपलं जातं, पाणी अत्तराचं, कारण त्यावेळेला संध्याकाळी स्त्रिया आणि पुरुष संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात, त्यांना आनंद मिळावा म्हणून तर अत्तराचं पाणी शिंपलं जातं, धूळ उडू नये अंगावरती। या सगळ्या इतक्या सुखसोयीने युक्त असं हे संपूर्ण रामायणाचं, राम इथे आल्यानंतर अयोध्येला आनंद सुरू झालेला होता। भरताला तर एवढा आनंद झालेला होता की तो तर वाट बघत होता राम येण्याची, आणि राम आता आलेले आहे। आणि आता काही कालांतराने अशी काही घटना घडली आणि ती म्हणजे स्वर्गामध्ये सगळे देव म्हणजे विष्णू, ब्रह्मदेव, शिव या सगळ्यांची आणि प्रतिष्ठित सगळे ऋषी यांनी एकदा असं ठरवलं, म्हणजे त्यांचं ठरलेलंच होतं की आता रामाला कुठे बोलवायचं, स्वर्गात बोलावण्याची वेळ आलेली आहे। कारण त्याचं कार्य, इक्ष्वाकू घराण्याचं संपूर्णपणे कार्य त्यांनी यशस्वी केलेलं आहे। इक्ष्वाकू घराण्यातल्या सगळे जे श्वापद होती, श्वापद म्हणजे वाईट वागणारी राक्षसी वृत्तीची, सगळ्यांचा नायनाट झाला। रावणासारखा शत्रू नाहीसा झाला। विभीषण राज्यावरती बसला आणि आता सगळीकडे आनंदी आनंद सुरू झालेला आहे। आणि आता रामाची तशी बघायला गेलं तर खाली गरज नाही। सुग्रीवसुद्धा उत्तम प्रकारे राज्यकारभार करत होता। त्याचा पुत्र अंगद हाही आता राज्यावरती बसण्याच्या तयारीत होता। आणि दक्षिणेकडे म्हणजे संपूर्ण विंध्य पर्वतापासून दक्षिण आणि बंगालच्या उपसागरापासून इकडे अरबी समुद्र, इकडे हिंदी महासागर, हा संपूर्ण दक्षिणेकडचा भाग जो होता तो त्यावेळेला संपूर्ण राक्षसांनी आणि दुष्टबुद्धीच्या लोकांनी गिळंकृत केलेला होता। आणि रामाने सर्व प्रकारे अगस्त्य ऋषींच्या आशीर्वादाने, सर्व ऋषींच्या सहकार्याने तो भाग संपूर्णपणे सुजलाम सुफलाम, शांत, सुसज्ज आणि आनंदी केलेला होता। कुठेही आता शत्रुत्व किंवा काही राहिलेलं नव्हतं। सगळे लोक सुखाने आणि आनंदाने राहत होते, त्यामुळे सगळीकडे आनंद झालेला आहे। आत्ता या स्वर्गामध्ये हे जे देवांची मीटिंग चालली होती, ऋषीमुनीसुद्धा त्यात होते आणि त्याने आता ठरवलं की रामाचं आता इकडे कार्य आहे, तर त्याला आता आपण इकडे बोलवून घ्यावं आणि त्वरित त्याला निरोप द्यायचे ठरलं। राम इकडे आलं, त्याने भरताच्या
मुलांना राज्य दिलं, वाटण्या केल्या राज्याच्या, स्वतःच्या मुलांना सगळ्यांना भरून राज्य, सोनं नाणं सगळं काही त्यांना मुलांना दिलं आणि त्यांना उत्तम राज्य करायला काय सांगितलं की तुम्ही आत्ता उत्तम प्रकारे राज्यकारभार करायचा, आमचं आता कार्य संपलेलं आहे, आता तुमच्या हातामध्ये हे सगळं कार्य दिलेलं आहे. आणि त्या मुलांनीही उत्तम प्रकारे राज्यकारभार करायला सुरुवात केली, राज्यात भरभराट उत्तम प्रकारे केली. आणि त्याच वेळेला भगवान रामचंद्राच्या भूलौकिक लीलांचा समारोप होण्याची वेळ आता आली आहे. एक दिवस मूर्तिमान काळ एक प्रवासी तपस्याचा वेश घेऊन अयोध्येत आले. आता हे आपणहून आलेले नव्हते, त्यांना वरून पाठवलेलं होतं स्वर्गातून देवाने की तुम्ही हे कार्य करायचे. कोण होते ते? भूलौकिक लीलांचा समारोप होण्यासाठी कोण आलेलं ते? एक मूर्तिमान काळ आपल्याला माहिती आहे, काळ येतो तो काळ आली ती पण वेळ आली नव्हती म्हणतो ना, तो काळ निघालेला आहे. प्रवासी तपस्याचा वेश आहे, म्हणजे ऋषीमुनींसारखा भगवी वस्त्र परिधान केलेले, दाढी वगैरे आपल्याला माहिती आहे, असे ते याला निघालेले आहेत आणि अयोध्येतून पोचलेले आहेत. राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर आल्यावर तो लक्ष्मणास म्हणाला, मी ब्रह्मदेवाचा दूत आहे, ब्रह्मदेवाने मला पाठवलं आहे, मी एक विशेष कामगिरीसाठी इथे आलेलो आहे, ती पार पाडण्यासाठी मला आत्ता इथे प्रत्यक्ष रामाला भेटायचं आहे, असे ते मूर्तिमंत जे कोण प्रवासी तपस्वी वेश परिधान करून आलेले होते त्याने त्यांना सांगितलं. मूर्तिमान काळाला एक सोनेरी सिंहासन, म्हणजे तो काळच होता, त्याला उत्तम प्रकारे सोन्याचं सिंहासन अत्यंत आदराने स्थानापन्न केलं. या बसा इथे त्यांचा आदर सत्कार केला. रामाने विचारलं, मुनिवर्य आपल्या भेटीचा हेतू काय आहे बरं? आपण कोणता संदेश घेऊन स्वर्गातून आलेले आहात? दूत रूपातील काळ उत्तरला, हे राजन, आपण ब्रह्माजीच्या इच्छेचा आदर करीत असाल तर आपले संभाषण ब्रह्मदेवाने मला पाठवलं आहे आणि त्यांचा जर आदर करीत असाल तर आपले संभाषण एकांतातच झाले पाहिजे, तिथे कोणीही ऐकायला असता कामा नाही. आपण ज्या ठिकाणी बसू त्यातला एकही शब्द बाहेर ऐकायला जाता कामा नाही. ज्या कोणाच्या कानावर आपले बोलणे जाईल त्याचा निश्चितपणे मृत्यू होईल, असं ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही हे वचन दिले पाहिजे की आपले संभाषण चालू होताना कुणीही मध्येच व्यत्यय आणणार नाही, त्याच्याशी असलेले सर्व संबंध निसंकोचपणे तोडून टाकाल. आणि रामाने त्यांना परवानगी दिली. आणि आता द्वारपाल म्हणून जे कोण होते ते द्वारपाल नेहमीच होते, पण त्या द्वारपालाला बाजूला सारून प्रत्यक्ष लक्ष्मण द्वारपाल म्हणून तिथे कार्य करायला तयार झाला. तिथे लक्ष्मणाने बोलून त्यांची आज्ञा मान्य केली आणि द्वारपालाला त्याच्या जागेवरून हटवून प्रत्यक्ष हनुमंत द्वारपाल म्हणून तिथे उभा राहिला. आता मृत्यूने एकांतात ब्रह्मदेवाचा संदेश रामाना कथन केला. जो तो आला होता दूत, मृत्यूलोकीतला दूत, त्याने ब्रह्मदेवांचा संदेश रामाला सांगितलं. हे भगवन, पृथ्वीवरचा भार नाहीसा झालेला आहे. आपण विनंतीवरून आपण या जगतात अवतीर्ण झालात. आता रावणाचा वध झालेला आहे, सगळीकडे आनंद झालेला आहे, सगळे लोक सुखात आहेत, आनंदात आहेत. आपली इच्छा असेल तर आपल्या दिव्यधामात गमन करू शकतात आणि त्यामुळे सर्वव्यापी पूर्ण पुरुषोत्तम भगवान, तुम्ही माझ्या शक्तीचे आणि अस्तित्वाचे स्रोत आहात. कृपया माझे अतिशय आदरयुक्त साष्टांग दंडवत प्रमाण स्वीकारा आणि त्याला होय म्हणा. श्रीराम मंदस्मित करीत म्हणाले, तुम्ही योग्य बोललात, तुम्हाला सद्भाग्य लाभो. आता आपण कृपया ब्रह्माजींना जाऊन सांगा की देवतांचा उद्देश पूर्ण केला, त्यामुळे मी लवकरच आध्यात्मिक आकाशातील निजधामी प्रयाण करणार आहे. हा रामाचा निरोप तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगा. श्रीराम आणि ब्रह्माजीच्या दूतामध्ये हे संभाषण चालू असताना अचानक तिथे एक ऋषीमुनी प्रगट झाले. ते कोण ऋषीमुनी? ते दुर्वास ऋषी अत्यंत रागीट होते, अत्यंत. आणि दुर्वास ऋषींनी एकदा बोललेला शब्द ते खरा करणारच.
राजवाड्यात आलेले आहेत ते. लक्ष्मणाने त्यांचं स्वागत केले. ते द्वारपाल होता लक्ष्मण. तेव्हा ते म्हणाले, मी एका अत्यंत तातडीच्या कार्यासाठी इथे आलेला आहोत आणि त्यामुळे मला तात्काळ रामाची भेट हवी. लक्ष्मण उत्तरला, श्रीरामाने अशी कडक आज्ञा केलेली आहे की त्यांचं एकांतात कोणत्याही परिस्थितीत व्यत्यय आणला जाऊ नये. त्यामुळे ते श्रेष्ठ ऋषीवर्य, कृपया आपण अल्पकाळ प्रतीक्षा करा. ते ऐकून दुर्वासा ऋषींना अत्यंत संताप झाला, अनावर संताप झाला. ते ओरडायला लागले, लाल भडक डोळे झाले, चेहरा नुसता असा रागीट आणि माझ्या आगमनाची ताबडतोब घोषणा करा असं ते जोराने ओरडतायत आणि त्याला सांगतायत. माझ्या आज्ञेचे तू मूर्खपणाने उल्लंघन केलेस तर मी तुझ्यासहित राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, इक्ष्वाकू सगळ्यांचं कौशल नगरातील लोकांना शाप देईल. लक्ष्मणा, मी स्वतःला आवर घालण्याचा प्रयत्न करीत आहे, पण आता माझा संयम सुटत चाललेला आहे, तर लवकर तातडीने तू काय तो निर्णय घे. लक्ष्मणाला असे जर मी करणार काय? त्याने काय नाही. आणि त्याने पुढे काय सांगितलं, श्रीरामाच्या काळपुरुषांबरोबरीले संभाषण व्यत्यय आणला तर आपण मृत्यू ओढवेल याची लक्ष्मणाला जाणीव होती. पण त्याने दुर्वासांच्या शापाबद्दल विचार केला. ते म्हणाले, तुमचा सगळ्यांचा नाश करून टाकेल, सगळ्या तुमच्या वंशाचा हे होण्यासाठी माझा जर वंशाचा शाप झाला म्हणजे लक्ष्मणाचा फक्त, तर मी त्याचा स्वीकार करेन. आणि अशा निष्कर्षापर्यंत लक्ष्मण पोचलेला आहे. त्याने कक्षात प्रवेश केला. श्रीरामांना दुर्वास मुनींच्या आगमनाची कल्पना दिली. मग ते काळपुरुषाची अनुमती घेऊन त्वरित त्यांना भेटायला गेले. रामाने त्या काळपुरुषाची काय घेतली, परवानगी घेतली, अनुमती घेतली. आणि दुर्वास ऋषी म्हणजे देवसुद्धा कधी ऋषीमुनींचा अपमान करीत नसत. 88 सहस्र ऋषी आपल्या देशात होते. त्याच ऋषींनी आपली संस्कृती आत्तापर्यंत टिकवलेली आहे आणि आजही ते निरनिराळ्या ठिकाणी हे कार्य करीत आहेत, हे लक्षात घ्या. दुर्वास मुनींच्या समोर नम्रपणे हात जोडून श्रीराम म्हणाले, हे श्रेष्ठ तपस्वी ब्राह्मण, आपणास संतुष्ट करण्यासाठी मी काय करू शकतो? प्रश्न विचारतात, मी काय करू? दुर्वास मुनींच्या समोर नम्रपणे म्हणाले. दुर्वास मुनी उत्तरले, धर्मपरायण राजन, मी नुकताच 1000 वर्षाचा उपाशी आहे. माझ्या पोटात अन्नाचा कण नाही आहे. मला भयंकर भूक लागलेली आहे. मला काय करायचं आहे? उपवास माझा समाप्त केला आहे का? तू मला ग्रहण करण्यासाठी काय देऊ शकतोस? मी उपाशी आहे, ग्रहण कर. तो विचार करतोय. दुर्वास ऋषींना सुद्धा ते म्हणतात, हे ब्राह्मण, उपवास समाप्त आहे, पण मला भूक लागली, मग तू माझ्यासाठी काय करू शकतो? जर रामालाच उलटा ते प्रश्न विचारतात. श्रीरामाने त्यांना त्वरित स्वादिष्ट भोजन, पण 1000 वर्षाचे उपाशी होते ते, भोजन अर्पण केले. त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले. परंतु दुर्वास मुनींच्या जाण्यानंतर श्रीरामांना त्याने काळपुरुषाला दिलेले वचन आठवले. कारण त्याने सांगितलं, तो मी 4 वंशाचा वाटलो, पण तू जर लक्ष्मणा माझं ऐकलंच नाही तर तुझ्या वंशाचा मात्र नायनाट होईल आणि काय होईल, संपूर्णपणे तुझा वंश नाहीसा होईल. दुर्वास मुनींच्या जाण्यानंतर रामांना अतिशय वाईट वाटलं. ते रडायला लागले. त्यांना खरोखर रडायला आलं. दिलेले वचन आठवले आणि ते वचन आठवता आठवता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि एका भयानं जाणीवेने त्यांच्या हृदय भेदून गेलो. काय करू मी आता? काय करू मी आता? अशी त्यांची परीक्षा. आणि म्हणजे त्यांना काही कळत नाहीसं झालं की मी आता काय करू. आपल्या अत्यंत निकटच्या पार्षदाला गमावण्याच्या भीतीमुळे ते निश्चिंतपणे उभे राहिले आणि जसे काही त्यांचे सारे तर्क वितर्क आता संपुष्टात आलेले होते. उद्विग्नतेने त्याने मस्तक खाली झुकते केले. लक्ष्मणा नंतर आपल्या खिन्न बंधूकडे गेला आणि हर्षपूर्वक म्हणाला, लक्ष्मण, श्रीराम नियतीच्या अधिपत्याखाली जे अपरिहार्य आहे
त्याबद्दल शोक करू नको. आता हे घडलं आहे ना, मग शोक करू नको. आसक्ती अनासक्ती याचा विचार न करता कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. आपले वचन पाळा आणि निसंकोचपणे मला हद्दपार करा. माझी तयारी हद्दपार व्हायची आहे, कारण मी जे कार्य केलेले आहे त्या सगळ्या अयोध्येसाठी केलेले, तुमच्यासाठी केलेलं आहे आणि तो जो यम आलेला होता त्याच्यासाठी केलेले आणि वरच्या सगळ्या देवांच्यासाठी सुद्धा केलेलं आहे. हे रामा तू लक्षात घे आणि मला निःसंकोचपणे हसत खेळत मला हद्दपार कर. श्रीरामाने आपल्या मंत्र्यांना पाचारण केले आणि संपूर्ण वर्णन हकीकत केल्यानंतर त्यांचा सल्ला विचारला. सगळ्यांना बोलावलं. सगळे ऋषी होते, सगळे प्रतिष्ठित लोक, त्यांच्या दरबारातील सगळी प्रतिष्ठित मंडळी. प्रिय श्रीराम, माझ्या तपोबलामुळे तुमच्या बाबतीत होणारे सर्व काही मी पाहू शकलो. आता तुम्ही आपले वचन पाळले पाहिजे, अन्यथा जीवनभर ज्या धर्मचरणाची तुम्ही का घडे त्यावर बालंट येईल. राम खोटं बोलला, रामाने ऐकलं नाही, असे अनेक तुमच्यावरती आरोप होतील, बालंट होतील. त्यामुळे आत्ता जे काय घडलेले त्याचा तुम्ही स्वीकार करा. धार्मिक तत्त्वाच्या ऱ्हासामुळे ठाम राहा आणि लक्ष्मणाला हद्दपार करा. सगळ्या ऋषीमुनींनी सुद्धा हे सांगितलं. सर्व मंत्र्यांनी श्रीरामाच्या निर्णयाचा प्रशंसा केली. सगळ्यांना कौतुक वाटलं की राम एवढा लक्ष्मण ज्याने 14 वर्ष त्याला सांभाळलं, त्या लक्ष्मणाला हद्दपार केलं, कारण परिस्थितीच आता तशी निर्माण झालेली होती. लक्ष्मण शरयू नदीच्या काठी गेला आणि त्याने योग साधनेने आपल्या मनाला ध्यानमग्न केले. ध्यान लावून बसला. तो मन एकाग्र केलं. शेवटी योग्य कालावधीनंतर इंद्रदेव एका रथावर बसून तेथे आले. आरूढ झाले रथावरती, आरामात बसून तिथे आलेले आहेत. त्यांच्यासमोर प्रगट झालेले आहेत. लक्ष्मणाच्या समोर लक्ष्मणाचा देह दिव्य आणि आध्यात्मिक असल्यामुळे तो पण रामासारखाच पुण्यवान होता, आध्यात्मिक होता. गंधर्वाचे गायन, अप्सरांचे नृत्य आणि संगतीत पुष्पांचा वर्षाव या सगळ्या आकाशातून त्याच्यावरती हे सगळं होतं. गंधर्व त्याच्यासाठी गाणं म्हणत होता, अप्सरा नृत्य करत होता, लक्ष्मण स्वर्गात येणार म्हणून तर. आणि सुसंगीत पुष्पांचं सुसंगीत आणि सुगंधित फुलांचा वर्षाव लक्ष्मणावरती स्वर्गातून होत होता. आणि या सगळ्यांच्या मिलापाने त्याने सदेह स्वर्गारोहण केले. स्वर्गात लक्ष्मण पोचला आणि एक वंश, एक आधार अयोध्येतला नाहीसा झाला. लक्ष्मणाच्या जाण्यानंतर रामाने भारताला राजसिंहासनावरती स्थापन होण्याकरता सांगितलं. सौमित्राने अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. तथापि त्याने राजपद स्वीकारण्यास नकार दिला. कोणीच तयार नव्हतं, कारण सगळ्यांनाच रामाबरोबर जायचं होतं. कारण श्रीरामाशिवाय राज्यभोग घेण्यापेक्षा त्याच्याबरोबर वनगमन करणे त्यांना सगळ्यांनाच मान्य होते. एवढंच काय, तर हे सगळे झाल्यानंतर सुग्रीव, विभीषण, मारुती हे सुद्धा सगळे तिकडनं रामाबरोबर शरयू नदीतून स्वर्गात जायला तयार होऊन आलेले होते. श्रीरामाने आपल्या पुत्रामध्ये सगळे राज्याचे विभाजन केले. सगळ्यांना काय काय त्या लक्ष्मणाच्या या भरताच्या सगळ्यांच्या मुलांना भरपूर प्रमाणात सोनं नाणं ऐश्वर, जागा, जमीन, जुमला सगळं संपूर्ण उत्तर भारतात 19 घराण्याचं जे जे काय होतं ते सगळं दिलं आणि राज्याचे विभाजन करून वाटून दिले. कोसलचा उत्तरेकडील भाग कुशलाला दिला. सगळ्यांना देऊन टाकलं. हजारो असंख्य घोडे, हत्ती. रामाच्या वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्याचा हेतू प्रजाजनांना लक्षात आल्यावर त्यांच्या असह्य विरोधामुळे उद्भवणाऱ्या दुःखामुळे ते जिथे जातील तिथे आपण जायचो हे अनुसरून करण्याचा दृढ निश्चय प्रजाजनां सगळी प्रजासुद्धा अयोध्येची रामाबरोबर निघालेली आहे. आणि रामाबरोबर निघालेली असताना तिथे हे जे सगळं चाललेलं आहे तिथे त्या ठिकाणी
गंमत अशी, दृढनिश्चय प्रजाजनाने केला. शत्रुघ्नाने श्रीरामाच्या मागे जाण्याचा निर्धार केला. शेवटी श्रीराम नगराबाहेर पडले. तेव्हा एक प्रचंड मोठी मिरवणूक त्यांच्या मागोमाग वाटचाल करू लागली. खरे तर प्रेम आणि भक्तीमुळे त्यांचा प्रत्येक जीवन श्रीरामाचे अनुकरण करीत वनगमन करीत होते. श्रीरामाच्या वाटचालीमुळे त्यांच्यातील पूर्ण विरक्ती आणि अनासक्तीचा भाव प्रदर्शित होऊन सगळेजण रामाच्या निघालेले आहेत. आता राम रथात बसलेले, त्यांनी श्रीरामाने मूर्तिमंत स्वरूपात इंद्राने रथ पाठवलेले आहे. रामाच्या उजव्या बाजूला श्रीदेव, देवी, डाव्या बाजूला भूदेवी चालत होती. त्याच्यापुढे शक्तीदेवी आणि ओंकार, गायत्री आणि वेद यासारख्या असंख्य शक्ती त्यांच्या मागे चाललेल्या आहेत. त्यामागोमाग भरत, शत्रुघ्न, त्यांचा परिवार मार्गक्रमण करीत होते. त्यांच्यासमोर यज्ञासाठी आलेले ब्राह्मण, ऋषीमुनी चालत होते. ब्राह्मणांच्या पाठीमागे उर्वरित प्रजाजन आपापल्या स्थानापासून जात होते. आणि सर्वात शेवटी पशु वाटचाल करीत होते. पशुसुद्धा त्यांच्याबरोबर चालले होते. केवढं प्रेम होतं रामावरती. अशा प्रकारे श्रीराम शरयू नदीच्या काठी पोहोचले व क्षणभर स्थिर उभे राहिले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेवासहित सर्व देवदेवता आपापल्या दैवी रथात स्वार होऊन प्रगट झाल्या. आणि सारा असं म्हणतो, एका दैवी तेजाने उजळ निघालेला होता. सर्व देवी देवता सगळ्या तिथे उपस्थित होत्या. इतकं तेज पसरलेलं होतं की त्याप्रमाणे वीज चमकते आणि एकदम प्रकाश पडतो, तसं सगळीकडे आकाशामध्ये आणि पृथ्वीवरती सगळीकडे तेज पसरलेलं होतं. सर्व दूर हळूवार सुगंधित सुवासिक वायुलहरी वाहत, म्हणजे वारासुद्धा सुगंधित झाला. गंधर्व अप्सरा गायन गात होते, नृत्य करीत होते. बाकी उच्च लोकातील निवासी सुगंधित फुलांची वृष्टी करत होते. सगळ्यांना आनंद होता की राम आता आपल्या इथे स्वर्गात येणार. थोड्या वेळात श्रीराम जलप्रवेश करण्यासाठी पुढे आले तेव्हा ब्रह्मदेव प्रार्थना अर्पण करू लागले. हे भगवन, हे पूर्ण पुरुषोत्तमा भगवन, आता आपण भूलोकावरील लीला समाप्त करून आपल्या दिव्य धामाकडे परतण्याची तयारी करीत आहात. हे धाम या भौतिक जगाच्या अतीत आहे. तुम्ही प्रजाजन निरंतर भगवंत विष्णू आहात आणि जरी तुम्ही विविध अवतारांचे प्रगट होत असाल ते तुमचा दिव्य देह अपरिवर्तनशील आणि सनातन आहे. केवळ तुम्ही सर्व कारणाचे आणि संपूर्ण अस्तित्वाचे आधार आहात. रामाला सगळे देव सांगतायत. प्रत्येक गोष्ट तुमचा अंश आहे, कारण तुम्हीच परम सत्य आणि सर्व विस्तारांचे स्रोत आहे. हे भगवन, आपण अत्यंत दयाळू, पृथ्वीवर भार नष्ट करण्यासाठी अवतीर्ण झाला. आता पुन्हा आमचे सादर परिणाम आपल्याला आम्ही अर्पण करतो. अशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र चिदाकाशीतील आपल्या शाश्वत धामात परत गेले. त्यांच्यासमोर भरत, शत्रुघ्न आणि इतर सर्व प्रजा तिथे निघालेली आहे. महान ऋषीवर्च भक्त वाल्मिकी मुनीद्वारा विरचित पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या लीलाचे दिव्य कथन हे रामायण म्हणून ओळखले जाते. सर्व पठण करून श्री रामचंद्र सर्वथा अभिन्न झाले आणि त्यांच्यासाठी वेगळा संतर्पक हा एक वेगळा स्वर्ग अयोध्येतल्या लोकांसाठी ब्रह्मदेवाला तयार करायला लागला. पण एवढं सगळी प्रजाजन, सगळं राज्य तिथपर्यंत पोचलेलं होतं. त्यांच्यासाठी संतार्पक हा काय करावा लागला, एक स्वर्ग तयार करावा लागला. स्वर्गात गेलो म्हणतो ना आपण, तो स्वर्ग तयार झाला. आणि याप्रमाणे या दिवशी राम आणि संपूर्ण अयोध्येतील प्रजा काय झाली, स्वर्गात जाऊन पोचली. आता हे रामायण आपण ऐकतो, वाचतो. आपण राम कथा करतो. ज्या वेळेला रामाचा जन्म होतो तेव्हा तर आपण खूप स्तुती करतो.
आता रामायणाचे पठण प्रत्येकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांची फलश्रुती प्रदान करते आणि त्याहीपेक्षा जीवनाचे अंतिम ध्येय जे शुद्ध भगवत प्रेमाची प्राप्ती आहे ही करून देण्यास सहाय्य करते. या ग्रंथाचे वाचन धन्य होवो आणि कृष्ण भावनेमध्ये त्यांना प्रेरणा मिळो. त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीरामचंद्र सीता मातेचे दिव्यरूप निरंतर असावा आणि सर्वांनी या परिस्थितीप्रमाणे राम आता केव्हाच निघून गेलेले आहेत. आता राम जायच्या वेळेला काय काय घटना घडल्या ते आपण थोड्या पुढच्या भागात बघूया. शेवट काय झाले बघूया. सर्व अयोध्यावासी रामरायाबरोबर स्वर्गात पोचलेले आहेत. त्यानंतर शेकडो वर्षे अयोध्या नगरी शून्य राहिलेली होती, ओसाड राहिलेली होती. कोणीही अयोध्येमध्ये चीट पाखरूसुद्धा नव्हतं. कल्पना करा की रामरायाच्या अस्तित्वात काय बहरलेली ही नगरी होती आणि आता रामराया गेल्यानंतर शेकडो वर्ष तिथे कुणीही प्राणी मात्र पक्षीसुद्धा नव्हते. ती पुन्हा वृषभ राजाच्या कारकिर्दीत वृषभ ऋषी 88,000 एक ऋषी, त्यांचं नाव वृषभ, राज्याच्या कारकिर्दीत तिथे पुन्हा शहर बसवलं गेलं, नगरी बसवली गेली. संतानार्क नावाचा निराळा स्वर्ग त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आला. अयोध्या नगरीतील सुग्रीव आणि इतर रामभक्त यांच्यासाठी रामरायाबरोबर स्वर्गात सगळे पोचलेले आहेत आणि ओसाडही पडलेली अयोध्या नगरी शून्य राहिली, ओसाड राहिली. ती पुन्हा वृषभराजांच्या म्हणजे वृषभ हे ऋषी होते त्यांच्या कारकिर्दीत ती पुन्हा बसवली गेली हजारो वर्षानंतर. हे लक्षात घ्या. म्हणजे रामरायाचं किती महत्त्व जनतेला होतं. पण राम हा देवच होता, विष्णूचा अवतार होता. आपण सुरुवातीला बघितलं आहे की विष्णू सहस्रनाम घालून त्याचा जन्म ते मी सांगितलं आहे काही व्हिडिओमध्ये, ते बघा तुम्ही. आणि मग ती कौसल्या चेटकिणीच्या रूपात ते सगळं पुण्य होऊन गेली, ते सगळं सांगितलं आहे. तिथपासून ही सुरुवात झालेली आहे. आणि आता पूर्णपणे रामरायाने इतके वर्ष राज्य केलं, नुसतं राज्य केलं नाही, ते इक्ष्वाकु वंशाला पूर्णपणे सुंदर असं शहर, दक्षिणेकडचा सगळा भाग, विंध्य पर्वताच्या पुढचा सगळा भाग इक्ष्वाकु घराण्याचा रामरायाने उत्तम करून दिला. सगळे पशु प्राणी माणसं, आता राक्षस इथे राहिलेला नाही, आनंदात नांदतायत. तो इक्ष्वाकु वंश, कारण राम हा इक्ष्वाकु वर्षाचा होता आणि रामाच्या 40 पिढ्या आहेत, ब्रह्मदेवापासून दशरथापर्यंत आणि पुढचा शेवटचा राम, अशा या पिढ्या 40 पिढ्या. आणि अशा पद्धतीने 40 पिढ्याने राज्य केलेलं सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणजे श्रीरामाचं. म्हणून आपण